हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वांग्याचे क्रिस्पी काप. त्यासाठी मी ते भरीतला आपण जे वांगे वापरतो ते वांगं घेतलेलं आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण याचे थोडे जाडसर स्लाइस करून घेऊयात. अशा पद्धतीने मी सर्व स्लाइस करून घेते. आता मी एका वाटक्यामध्ये पाणी घेतलं आहे, त्यात थोडं मीठ टाकलेलं आहे. यामध्ये आपण वांग्याचे स्लाइस टाकूया, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. आता इथे मी चटणी तयार करून घेतली आहे. या चटणीमध्ये मी थोडा पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि लसूण याचा वापर केला आहे. थोडं पाणी टाकून हे वाटून घेतलेलं आहे. त्यात थोडं मीठही टाकलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये मी तांदूळचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे रवा घेतलेला आहे. बारीक रवा आहे, त्यामध्ये मी थोडं हळद टाकते आणि एक चिमूटभर आपण मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया. आता इथे मी वांग्याचा काप घेतलेला आहे, त्याला आपण एक चटणी थोडी लावून घेऊया. आता हे आपण तांदूळाच्या पिठामध्ये टाकूया. सगळे करून कोट करून घ्यायचं आहे. आता पुन्हा आपण यावर रवा लावून घेऊया. थोडं हाताने दाबायचं आहे, जेणेकरून रवा छान प्रकारे चिटकेल. अशा प्रकारे मी सर्व वांग्याच्या कापला ही प्रोसेस करून घेते. आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे, सर्वीकडे पसरवून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये वांग्याचे काप ठेवूया. आपल्याला हे वांग्याचे काप शालो फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपण यांना पलटवूया. हे पहा, छान असे दोघं बाजूनी क्रिस्पी झालेले आहेत. आता मी यांना काढून घेते. हे पहा, छान असे दोघं बाजूने क्रिस्पी झालेले आहेत. क्रिस्पी वांग्याचे काप घरी नक्की ट्राय करा.